All the students, I welcome you in this lecture of poem 1.1. Poem name is that Where the Mind is Without Fear. Very nice name given by Rabindranath Tagore. Rabindranath Tagore. Where the mind is without fear. You can guess that where the mind, our mind is without fear. It is very simple title and very effective title was given by Rabindranath Tagore. Right now I am telling you that simple introduction. Simple introduction I am telling you, that is टॅगोर अपील्स. टॅगोर अपील्स. जे रवींद्रनाथ टागोर आहेत ते अपील करतायत टू गॉड. दिस पोएम इज डेडिकेटेड टू गॉड. रवींद्रनाथ टॅगोर अपील्स टू गॉड, विनंती करतायत गॉडला फॉर सोशल फ्रीडम फॉर कंट्री. सोशल फ्रीडम फॉर कंट्री ॲज वेल ॲज फ्रीडम फ्रॉम ब्रिटिशर्स. ब्रिटिशर्स म्हणजे ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा ही कविता लिहिली गेली. फ्रीडम फ्रॉम ब्रिटिशर्स ॲज वेल ॲज एज्युकेशनल फ्रीडम ॲज वेल ॲज इकॉनॉमिकल फ्रीडम टॅगोर वॉन्ट्स. म्हणजे इंग्रजांचं राज्य होतं म्हणून टॅगोर म्हणतायत, हे देवा माझ्या देशाला तू सोशली फ्रीडम दे, म्हणजे अंधश्रद्धापासून. हे देवा माझ्या देशाला इकॉनॉमिकल फ्रीडम दे, म्हणजेच काय, म्हणजेच आर्थिक उन्नती होऊ दे माझ्या देशाची. बघा किती छान विचार आहे. व्हॉट अ गुड थॉट. ॲज वेल ॲज वी शुड बी फ्री फ्रॉम ब्रिटिश. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आफ्टर दॅट सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज इन द इंट्रोडक्शन. व्हेन इंडिया वॉज रूल बाय द ब्रिटिशर्स. तुम्हाला माहिती आहे इंग्रजांचं राज्य होतं त्याच्यापासून बी फ्रीडम आपल्याला मिळायला हवं. नेक्स्ट आय एम टेलिंग यू दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट पोएट ड्रॉ अ पिक्चर ऑफ फ्री इंडिया. पोएट ड्रॉ म्हणजे चित्र, एक स्वप्न पाहत आहे टॅगोर की माझा इंडिया, माझा भारत असा असायला हवा. माय इंडिया शुड बी लाईक दिस, राईट. सो वी आर स्टार्टिंग द पोएम स्टेप बाय स्टेप. वी आर स्टार्टिंग. आय एम टेलिंग यू what can be done. So here first line of the poem is that where the mind is without fear. असं माझा भारत देश व्हायला हवा. माय इंडिया शुड बी लाईक दॅट व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर. म्हणजे माझे भारतीय घाबरायला नको असा इंडिया मला पाहिजेला आहे. ॲज वेल ॲज अँड द हेड इज हेल्ड हाय. हेल्ड हायचा मिनिंग काय आहे? हेल्ड हाय म्हणजेच सेल्फ रिस्पेक्ट. माय इंडिया, इंडियन पीपल, my India should we feel self-respect. Okay, self-respect. Held high means what? Self-respect. And another line is that where knowledge is free. म्हणजे सर्व भारतीयांना काय भेटायला पाहिजे? नॉलेज शुड बी फ्री असायला हवं. ठीक आहे. नेक्स्ट where the world has not been broken. परफेक्ट प्रेझेंट यांचं वाक्य आहे. जिथं जग तुकड्या तुकड्यांमध्ये डिवाईड केलेलं नसावं, तुकड्या तुकड्यात त्याला तोडलं गेलेलं नसावं. फ्रॅगमेंट म्हणजे काय? तुकडे. फ्रॅगमेंट्स म्हणजे काय? तुकडे. तुकड्या तुकड्यांमध्ये जग डिवाईड केलेलं नसावं. सगळं संपूर्ण जग एक असावं. वसुधैव कुटुंबम म्हणजे सगळं जग एकच असावं, त्याला तुकड्या तुकड्यांमध्ये केलेलं नसावं. बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स. बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स म्हणजे त्याचं डिव्हिजन, त्याचे भाग केलेले नसावे. ऑन द बेसिस ऑफ रिलिजन. धर्मानुसार जगाचे भाग केलेले नसावे. कास्टनुसार जगाचे भाग केलेले नसावे. क्लास वर्गानुसार जगाचे भाग केले नसावे. आणि कलरसुद्धा नसावे. म्हणजे काळे गोरे असू म्हणून नाही, किंवा हा धर्म तो धर्म, हा धर्म मोठा तो धर्म छोटा, असं नाही. दिस रिलिजन इज बेटर, इज द रिलिजन इज सुपिरियर असं नसायला हवं. राईट. तर आपण बघितलं की आपण असं जग त्यांना पाहिजे की जिथं लोक घाबरणार नाहीत आणि ते स्वतःची रिस्पेक्ट करतील. ठीक आहे. नेक्स्ट सम लाईन्स वी आर गोइंग टू टेक राईट नाव. वेअर वर्ड्स कम फ्रॉम द डेप्थ ऑफ द ट्रूथ. म्हणजेच काय
की प्रत्येक भारतीयांचे जे बोलणे असेल, पीपल शूड स्पीक द ट्रूथ अँड बी फिअरलेस. प्रत्येक भारतीयाने सत्य बोललं पाहिजे, खोटं नाही. बघा किती छान थॉट आहे. व्हॉट अ ब्युटिफुल थॉट वॉज टोल्ड बाय वी शुड स्पीक ट्रुथ. ओके. व्हेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग, स्ट्रायव्हिंग म्हणजे प्रयत्न, टायरलेस म्हणजे न थकता, स्ट्रायव्हिंग म्हणजे प्रयत्न. स्ट्रेचेस इट्स आर्म, स्ट्रेचेस इट्स आर्म म्हणजे काय बेटा, काय, एम ॲट अचिव्हिंग अ गोल. म्हणजेच काय, आपण न थकता प्रयत्न, स्ट्रायव्हिंग म्हणजे हार्ड एफर्ट, खूपच प्रयत्न केले पाहिजे, न थकता प्रयत्न केले पाहिजे. कशासाठी, ॲट एम अचिव्हिंग अ गोल, आपला अचिव्हिंग अ गोल, आपला गोल जो असेल प्रत्येक भारतीयांना दर्शवलेला, तर तो डिसाईड केलेला गोल अचीव करण्यासाठी आणि टुवर्ड्स अ परफेक्शन, आपण परफेक्ट त्याच्यासाठी होण्यामध्ये. तर टायरलेस म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, न थकता. ठीक आहे. स्ट्रायव्हिंग म्हणजे काय, हार्ड एफर्ट. स्ट्रेचेस इट्स आर्म म्हणजेच काय, अचिव्हिंग अ गोल. ठीक आहे. अँड टुवर्ड्स अ परफेक्शन, प्रत्येक भारतीयाने परफेक्शन जोपासलं पाहिजे. किती छान विचार आहेत ना. नेक्स्ट लाईन इज दॅट where the clear stream of reason, where the clear stream of reason, reason means what, reasonचा अर्थ आहे बुद्धिमत्ता असलेले, बुद्धी वापरणारे. reasonचा इथं अर्थ आहे बुद्धी वापरणारे. I will give you each and every word meaning, right बेटा. ओके. reason म्हणजे बुद्धिमत्ता असलेले, इंटेलेक्ट पीपल. तर reasonचा अर्थ मी सांगितला. स्ट्रीमचा अर्थ तुम्हाला माहिती आहे प्रवाह, पण इथं काय आहे पूर्ण अर्थ, की आपण सर्व भारतीयांनी लॉजिकल थिंकिंग करून आपण स्लेव म्हणजे गुलाम नाही बनलं पाहिजे. आणि आपण रिझन हॅज नॉट स्टॉप इट्स वे, आपण विचारलं पाहिजे अंधश्रद्धा काय आहे, आणि अंधश्रद्धाला आपण स्लेव बनलं नाही पाहिजे, गुलाम बनलं नाही पाहिजे. कसं, पुढे दिलंय, इनटू अ ड्रेरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिट. ड्रेरी म्हणजे काय, ड्रेरी म्हणजे सुनसान, डेझर्ट म्हणजे वाळवंट असतो, सँड ऑफ डेड हॅबिट्स, हा जो वाळवंट आहे हा डेड हॅबिटचा भरलेला आहे. म्हणजे कसा, ओल्ड ट्रॅडिशनल रिच्युअल्स म्हणजे परंपरांचा, अँड कस्टम्स म्हणजे रूढी, दॅट आर हार्मफुल, त्या आपल्यासाठी घातक आहेत, त्या रूढी परंपरा आपल्यासाठी घातक आहेत, त्याच्याने तो भरलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ना या रूढी म्हणजे रिच्युअल्स, कस्टम्स म्हणजे परंपरा, यांना वी शुड आस्क रिझन म्हणजे काय, आपण त्यांना विचारलं पाहिजे बुद्धिमान लोकांनी, की त्याचं रिझन विचारलं पाहिजे की असं काय. वेअर द माइंड इज लेड बाय द दी म्हणजे काय, की इथं तुम्ही आपल्या माइंडवर तुझ्या परंपराला लीड केलेलं आहे, त्या डेड हॅबिटच्या परंपरा कस्टम्सला, त्याला आपण लीड होऊन नाही दिलं पाहिजे, लीड झालेल्या आहेत त्याला आपण डायरेक्टली विचारलं पाहिजे वाय. नेक्स्ट, इनटू एव्हर वाइंडनिंग थॉट अँड ॲक्शन. एव्हर वाइंडनिंग थॉट्स अँड ॲक्शन मीन्स वॉट, वी शुड continuously take efforts, good actions, means people should live in an ultimate goal, and people should think good thoughts and good words. ठीक है, people should think good thoughts and good words and one's outlook. Next, into that heaven of freedom. आणि नेक्स्ट काय म्हणतात ते, टॅगोर प्रे टू गॉड for people should think good thought, good actions, and people should live in an ultimate ideal state of heaven. म्हणजे आपण सर्व भारतीयांनी अशा सुंदर, कशा सुंदर, हे जे सगळे वर्ड्स दिलेले 1 2 3 4 अशा जगात आपण राहिलं पाहिजे. हेवन म्हणजे काय, स्वर्गात. माय फादर लेट मी कंट्री अवेक. व्हॉट डज इट मीन अवेक, कॅन एनीबडी टेल मी, अवेक म्हणजे काय बेटा. अवेक, यस, अवेक म्हणजे झोपेतून जागृत होणे. माझ्या देशाला झोपेतून जागृत कर. टू गेट अप फ्रॉम अ स्लीप. बघा किती छान आहे ना.
तर एक थोडंसं रिव्हिजन मराठीतनं सांगून देतो. इंग्लिशमधनं तर आपण बघितलं आहे. डायरेक्टली आपण आता घेऊया. त्याला आपण ट्रान्सलेटिंग टू द स्टेप बाय स्टेप इन द मराठी. डायरेक्टली आय एम टेलिंग टू यू. वेअर द माइंड इज विदाऊट फिअर. आपण भारतीयाने घाबरलं नाही पाहिजे असं स्वप्न ते बघतायत. आणि आपण सेल्फ रिस्पेक्टने राहिलं पाहिजे. आपल्याला शिक्षण फ्रीमध्ये मिळालं पाहिजे. नेक्स्ट लाईन इज दॅट आपल्या जगाचे तुकडे तुकडे नाही झाले पाहिजे. आणि नॅरो डोमेस्टिक वॉर्सने आपल्या जगाचे तुकडे तुकडे झाले नाही पाहिजे. म्हणजे धर्माच्या वरून आपल्या जगाचे तुकडे नाही झाले पाहिजे. भारताचे पण कास्टवरनं पण नको, क्लासवरनं पण नको, कलरवरनं पण नको. आपल्या जगाचे तुकडे झाले नाही पाहिजे असं ते म्हणतात. नेक्स्ट, आणि आपण जे बोलू ते ट्रूथ बोलू. शॉर्टमध्ये सांगतोय आता, म्हणजे गडबड नाही झाली पाहिजे. मराठीतून सांगतोय. टायरलेस स्ट्रायव्हिंग, आपण सगळ्यांनी मनापासून प्रयत्न केले पाहिजे टुवर्ड्स अ परफेक्शन. ठीक आहे, किती बघा अभ्यासामध्ये पण तुम्ही परफेक्शन आणू शकतात. व्हेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन, आपण डायरेक्टली विचारलं पाहिजे अंधश्रद्धाला, परंपरांना ज्या आपल्यासाठी हार्मफुल आहेत, डेड हार्मफुल आहेत, आणि आपलं माइंडला लीड नाही केलं पाहिजे अशा परंपरांनी. आणि एव्हर वाइंडिंग थॉट अँड ॲक्शन, आपण चांगले थॉट विचार केला पाहिजे. एव्हर वाइंडिंग म्हणजे काय, चांगले थॉट, चांगले ॲक्शन आपण घेतल्या पाहिजे, चांगलं टॉक केलं पाहिजे. आणि अशा स्वर्गात आपण राहूया. हे देवा, माय फादर म्हणजे काय, गॉड. हे गॉड, माझी इच्छा आहे माझ्या भारतीयाने प्रत्येक आशामध्ये राहावे, जगाने असं राहावे. लेट माय कंट्री अवेक, आणि माझ्या देशाने ह्या झोपेतनं जागृत व्हावे आणि अशा प्रकारे वरती दिलेल्या पॉईंट्सप्रमाणे राहावे. Okay students, thank you. You have listened lecture very carefully. This lecture can be attended by you by 2 times, 3 times, doesn't matter. I am giving you all the difficult words. Do not take tension. मी सगळ्यांना आहे ना, तुम्ही शेवटपर्यंत विसरणार नाही असे सगळं लिहून दिलेलं आहे इथं. ठीक आहे, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तर फर्स्ट मिनिंग ऑफ दॅट फ्रॅगमेंटचा मिनिंग पण लिहून दिलेला आहे मी तुम्हाला. फ्रॅगमेंट म्हणजे काय, तुकडे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लेक्चर 100% समजेल. हेल्ड इज हेल्ड हाय म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, ते पण लिहून दिलेलं आहे. डोमेस्टिक म्हणजे काय, कुटुंबाशी संबंधित. स्ट्रायव्हिंग म्हणजे काय, कठीण परिश्रम, ते पण लिहून दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये पण आहे मिनिंग. टायरलेस म्हणजे न थकता. ठीक आहे. स्ट्रीम म्हणजे काय, नदी, रिव्हर. ड्रायरी म्हणजे काय, नीरस, डल. रिझन म्हणजे काय बेटा, बुद्धिमत्ता असलेले. ठीक आहे. नेक्स्ट, डेझर्ट, डेड हॅबिट म्हणजे काय, जुन्या परंपरा. जसं मी तुम्हाला सांगितलं, डेझर्ट मीन्स व्हॉट, ड्राय एरिया ऑफ लँड. ओके. अवेक मीन्स व्हॉट, झोपेतून जागृत होणे. रिच्युअल म्हणजे परंपरा. आता एक्सप्लेनेशन मी सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही स्वतःही हे एक्सप्लेनेशन होमवर्कमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे बेटा. पोएट ड्रॉ अ पिक्चर ऑफ अ फ्री इंडिया. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, ह्या पोएममधला जो हिडन मिनिंग आहे, नो बाउंड्रीज इन द वर्ल्ड. नो बाउंड्री इन द वर्ल्ड. थर्ड हिडन मिनिंग इज दॅट fearless atmosphere and people should be united. Next is that knowledge should be free, as I told you. Next, the country should not be divided into creed म्हणजे धर्म संप्रदाय, caste, color and religion. Next, step by step we are seeing important point. तुम्हाला हे important जो पॉईंट जर समजले म्हणजे 100% काम होऊन जाईल. Next is that dead habits means, as you know that what does it mean, dead habits. Okay. Next point is that God bless with a perfect life. देवाने आम्हाला perfect life द्यावी. Next important point is that people should not get tired of working. आपण थकले नाही पाहिजे काम करताना. एक्सप्लेनेशन, इंडियन्स शुड थिंक लॉजिकल प्रॅक्टिकल. आपण प्रॅक्टिकली लॉजिकली विचार केला पाहिजे, अंधश्रद्धेच्या नांदी लागला नाही पाहिजे, आणि आपण ॲक्शन घेतल्या पाहिजे. स्टॉप टू लिव्ह विथ हार्मफुल म्हणजे आपण थांबवलं पाहिजे. बघा सोपा पॉईंट. स्टॉप टू लिव्ह, आपण जगणं थांबवलं पाहिजे सुपरस्टिशनसोबत म्हणजे अंधश्रद्धासोबत. आणि रिच्युअल म्हणजे काय, परंपरा, कस्टम, रूढी.
ते तुम्हाला मी सांगितलंच होतं. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. टॅगोर प्रे टू गॉड पीपल शुड थिंक गुड थॉट, गुड ॲक्शन अँड गुड वर्ड्स. ते पण तुम्हाला मी सांगितलं आहे. आणि लास्ट पॉईंट इज दॅट टॅगोर इज प्रेइंग फॉर द अल्टिमेट मीन्स God, praying to the God. Our all Indians should live in ultimate ideal state of heaven. माझे सर्व भारतीय अशा स्वर्गात राहतील. बघा सगळे पॉईंट्स दिलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला हे होमवर्कमध्ये लिहायचे आहेत बेटा. खूप मेहनतीने सगळे पॉईंट्स एका ठिकाणी काढलेले आहेत. तुम्हाला जर तुम्ही पाठ करून घेतलं तर तुम्हाला प्रत्येक आन्सर लिहिता येईल, एक्सप्लेनेशन. म्हणून तुम्हाला हे लिहून घ्या आणि तुम्हाला डायरेक्टली एक्झामच्या दिवशी पण तुम्हाला हे सगळं प्रिपेअर केलेलं जर तुम्हाला आयतं मिळेल तर तुम्ही डायरेक्टली आन्सर लिहू शकतात. हे डायरेक्ट आन्सरचे पॉईंट आहेत सगळेचे सगळे. ठीक आहे, तर सगळ्या विद्यार्थ्यांनी लेक्चर महत्त्वपूर्ण लेक्चर व्यवस्थित ऐकलं. थँक्यू व्हेरी मच. आणि हा तुमचा होमवर्क पण असेल. थँक्यू.